रिव्हर्स अटेम्प्ट करणं तितकंसं घातकी होतं, मात्र त्याची किंमत आता त्याला मोजावी लागली आणि त्या बदल्यात मात्र या ठिकाणी आपली विकेट सुद्धा गमावी लागली. मनोहर मध्ये सुद्धा क्षमता आहे, चांगली खेळण्याची संधी त्याला मिळालेली आहे. त्या संधीचं मात्र या ठिकाणी मनोहरला आता सोनं करावं लागेल, कारण हेमंत एक नवोदित फलंदाज, एक चाणाक्ष फलंदाज या ठिकाणी अजूनही मैदानात आहे, जो नॉन स्ट्रायकरला उभा आहे. ज्या फलंदाजाने हेमंतने मात्र बॅक टू बॅक 3 षटकार, पहिली षटकार हॅट्रिक त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळेल. तो हेमंत नॉन स्ट्रायकरला अजूनही मैदानात उभा आहे. सुमित गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. तिसरा चेंडू टाकत असताना मात्र हाही चेंडू तितक्यासा वेगाने सुमितने टाकलाय. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते. अशा प्रकारचे डॉट चेंडू जेवढे फेकले जातील तेवढं प्रेशर या ठिकाणी सागाचीवाडी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र विचार करावा लागेल, मनोहरला विचार करावा लागेल. 3 चेंडू आहेत, अजूनही मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. काय भन्नाट वेग या ठिकाणी टाकलाय चेंडू आणि मनोहरच्या सुद्धा बॅटचा काही स्पर्श झाला नाही. पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि तदनंतर जी काही फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. म्हणजे मनोहर सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डोट खेळलाय. अजून आपलं खातंही उघडता आलं नाही ते सागाचीवाडी संघाला. सुमित या ठिकाणी पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि एका धावेने मात्र या ठिकाणी श्री गणेश झाला. पण अंतिम चेंडू शिल्लक असावा या षटकातला. सुमितचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मात्र आता हेमंतला संधी मिळाली. हेमंत नॉन स्ट्रायकरला जो होता अद्याप स्वतः एकही चेंडू त्याने फेस केला नव्हता. संधी मिळाले. उर्वरित 7 चेंडू अजून त्याच्याकडे आहेत, कारण 2 षटकांचा सामना आहे. अवघ्या 2 षटकांचा सामना या ठिकाणी आपण पाहतो. सुमित पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट मारा करतोय. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. षटक या ठिकाणी संपतंय आणि तब्बल या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू या ठिकाणी डॉट झालेत. सुरुवातीचे 2 चेंडू रवी डॉट झाला, त्यानंतर मनोहर 2 चेंडू डॉट झाला आणि शेवटचा चेंडू हेमंत डॉट झाला. हे अनालिसिस मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अवघी 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. अवघी 1 धाव, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. काय घोर कामत संघाचा आपण म्हणूया आज नशीब बलवत्त तर आहे. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या बाजूने नशिबाचा कौल आज त्यांच्या बाजूने पाहायला मिळतो. कारण निश्चितच या अगोदरचा सामना सुद्धा चुरशीचा झाला, त्या क्षणी सुद्धा त्यांनी अंतिम चेंडूवर विजय खेचून आणला. ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली. उर्वरित 6 चेंडू काय घडेल काय बिघडेल, कारण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रकाश पवार सरांना. अगदीच पंचांनी या ठिकाणी बिमर घोषित केलाय. अगदीच या ठिकाणी बिमर घोषित केलाय पंचांनी आणि चेक करायचं टीव्ही अंपायर. अगदीच या ठिकाणी 9 घोषित केलं टीव्ही अंपायरने. चला मॅच सुरुवात करायची. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय उघडा डोले पहा नीट कर, पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय हाईट 9 या ठिकाणी घोषित केलं आणि टीव्ही अंपायरने या ठिकाणी बॅटची लिडिंग एज, परंतु निश्चितच या ठिकाणी फ्री हिट या ठिकाणी असल्या कारणाने फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊ शकत नाही. या फलंदाज संदेश स्कोअर कार्ड वरती धावसंख्या 3 धावा.
शेवटचं षटक अंतिम षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 1-2 मोठे फटके इथे खेळावे लागतील. कमीत कमी 15 धावा इथे उभारावं लागतील 2 षटकामागे. जर त्या 15 धावा या ठिकाणी उभारला सागेचीवाडी टीम तर एक चांगला सामना इथे पाहायला मिळतो. 2 मोठे फटके येतील का? पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार करतोय, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता झाल्या, जबरदस्त गोलंदाजी भेदक मारा या ठिकाणी केला आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये जखडून ठेवलं जाते सागेचीवाडी टीमला. चेंडू या षटकातील टाकून झालेत एकंदरीत 3. 1.3 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 3 चेंडूचा खेळ इथे 4 चेंडूचा खेळ इथे अद्याप बाकी आहे. 2 चेंडू झाले आहेत. क्षमासावी 3 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि इथून गोलंदाज तयार झालाय पुन्हा एकदा. इथे मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, झेलची संधी आणि इथे आपण पाहतोय खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला आणि इथे फलंदाज झालाय बाद. बॅक टू द डगआउट डीजे. दोन्ही टीमसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आपल्या संघाला टर्नर तो मोठा फटका येईल का? आणि इथे मात्र रनआउटची संधी. फलंदाज इथून झालाय बाद. बॅक टू द डगआउट. 3 धावा स्कोर कार्ड वरती. 1.4 धावसंख्या, फक्त आणि फक्त 4 धावा. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त गोलंदाजी केली. प्रथमतः टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम गोरकामत संघानं. कारण त्यांना माहिती होते की आपल्याकडे एक चांगली गोलंदाजी आहे. आपण प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर आपण कमीत कमी धावसंख्येवरती रोखू, जेणेकरून आपल्या फलंदाजांना एक सोपं जाईल. आणि ती कामगिरी या ठिकाणी गोलंदाजांना चोखपणे बजावले. आणि इथून आपण पाहिलं तर फक्त 3 या अंकावरती रोखले सागेचीवाडी टीमला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलं सागेचीवाडी टीमनं. अतिशय महत्त्वाची लढत होती आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी रवीनं खराब कामगिरी केली. पहिला चेंडू रिव्हर्स केला, कारण 2 षटकाचा सामना त्यात देखील जर तुम्ही रिव्हर्स केला असाल तर निश्चितच संघ अडचणीमध्ये सापडेल. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स. हा निश्चितच गोलंदाज पुन्हा तयार. इथे चांगला फटका, जोरदार फटका, मोठा फटका येतो आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती तो फटका मात्र या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय 6 धावांसाठी षटकार ठोकलाय आणि षटकारने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 9 अंकावरती. अद्याप एखाद्या करण्यासाठी खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त धावींची गरज असते आणि ती गरज इथे सध्याच्या घडीला. इथे मोठा फटका, जोरदार फटका, चेंडू जाईल बॉन्ड लाईनचा वेध घेणारा, परंतु आउटफील्ड थोडंसं खराब आहे. सिंगल फाय, डबलचा प्रयत्न, डबल देखील कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र तिसरी धाव घेत असताना रनआउट. बॅक टू द डगआउट. 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्यात त्या 11 आणि येणारे 12 चेंडू आणि 12 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. अकरा धावा धावफलकावर या ठिकाणी लागल्यात. डेन पवार का डेन पवार झोपताय का जाग्यात? आम्हाला वाघ सरांचा डायलॉग बोलू का? अकरा धावा धावफलकावर झाल्यात. 12 धावांची गरज आहे.
येणारे 12 चेंडू आणि 12 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील गौरकामत संघ. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे, त्यामुळे निश्चितच या 12 धावा उभ्या करताना सुद्धा थोडासा घाम फोडला जाणार गौरकामत संघाला, यात मात्र शंका नाही. कारण गोलंदाजीचा विचार केला तर चांगली मनोहर सारखी एक मात्ताबर गोलंदाज सागाचीवाडी संघामध्ये आहे. 12 चेंडू 12 धावा समीकरण आपण म्हटलं होतं. ज्या क्षणाला सागाचीवाडी संघाने 68 धावा उभ्या केल्या होत्या आणि आता मात्र 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावफलकावर 11 धावा या ठिकाणी लावल्यात. म्हणजे काय क्रिकेट आहे, हेच तर क्रिकेट आहे. मनोहर ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण गौरकामत संघाकडून 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात रवाना होताना पाहायला मिळतील. रघुनाथ आणि ज्ञानेश्वर ही जोडखडी या ठिकाणी मैदानात जाते. आता मनोहरला जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकले. आता फक्त सामना जर जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकावे लागतील. जरी विकेट नाही मिळाला तरी चालेल, पण डॉट जेवढे टाकले जातील चेंडू तेवढा सामना कमबॅकिंग हे शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. ऑन द स्ट्राईक 1 नंबरची जर्सी घातलेला फलंदाज रघुनाथ या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. मनोहर हे षटक नाही तर ही मॅच आहे. 12 चेंडू 12 धावा जमवायच्या आहेत. जो संघ विजयी होईल तो डोनेवाडी संघाबरोबर अंतिम सामना खेळेल. पुन्हा एकदा मनोहर या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर राईट नंबरचा विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर खरपूस समाचार घेतला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण, अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव. उर्वरित 11 चेंडू 11 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा सामना आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू जमवायच्यात 11 धाबा. मॅच मध्ये कमबॅक करावी लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील. ते डॉट चेंडू या ठिकाणी टाकले जाणार का? जबरदस्त प्रहार चढवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव मात्र थांबवलंय दुसऱ्या धावेसाठी. आणि आम्हालाही वाटलं का चेंडू फटका दिला की काय, चेंडू आम्ही बाहेर बघतोय. रवीला माहिती आहे आपली एका चेंडूची, त्या चेंडूची किंमत काय मोजावी लागणार. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय अफलातून सामना आहे. पैसे वसूल मॅच. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त. आणि धावफलकावर धावा लागल्यात. या 3 चेंडूच्या समाप्ती आणि ते 3 धाबा. मात्र विचार करावा लागेल गोलंदाजाला, कारण जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला तर एक काही होऊ शकतं शेवटच्या क्षणात. कारण या अगोदरचे सामने मात्र लक फॅक्टर आज खऱ्या अर्थाने गौरकामतच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित एक फलंदाज मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जातोय. पहिल्या गड्याचा या ठिकाणी पतन झालंय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय गौरकामत संघाचा. रूपात हरिधोरे सरांचा या ठिकाणी इशारा येतोय. 1 धाव या ठिकाणी मिळेल
आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोचतोय तब्बल 4च्या घरामध्ये. म्हणजे येणारे अजूनही 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू, हा चेंडू जर डॉट टाकला तर निश्चितच एक मॅच मध्ये रोख निर्माण होईल, कमबॅकिंग गोलंदाजी या ठिकाणी निर्माण होईल. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय जबरदस्त पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक या ठिकाणी संपलंय आणि डॉट चेंडूची मला वाटतं सांगता होते. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज गौर कामत संघाला विजयासाठी. ओ टू प्रकाश पवार सर. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले. अगदी शरीर एष्टीवरती हा चेंडू आदळला होता. सिंगल फास्ट आले. एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5 या अंकावरती. आता गरज असणाऱ्या 5 चेंडू आणि 7 धावींची गरज. प्रत्येक चेंडू इथून महत्वाचा असणाऱ्या टीमसाठी, अगदीच गौर कामत टीमसाठी देखील आणि सागचवाडी टीमसाठी. संघ 2 आहे सरसर, स्वप्न मात्र एकच आहे, ही स्पर्धा जिंकण्याचं. परंतु जिंकेल तोच जो जास्त मेहनत करेल आणि ती मेहनत इथे करत असताना हे दोन्ही संघ मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र बॅटची लिडिंग हे जवळपास स्टॉपेज लागले होते की काय, परंतु इथे आपण पाहतोय चेंडू खाली विकेट किपरने थोडीशी चूक केली. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, हा झेलला टिपणं खूप गरजेचं होतं. परंतु इथून मात्र आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 6 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय एकंदरीत 6 अंकावरती. येणारे 4 चेंडू 6 धावींची गरज. पहा मेहनत केली जाते रवीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त गोलंदाजीची शैली या ठिकाणी दाखवली जाते, एक तंत्रशुद्ध गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षकांनी साथ देणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे आणि इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये प्रयत्न करायला हवा, कारण इथे चेंडून मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न आणि रनआउटची संधी. यास आणि टीव्ही अंपायर कडे या ठिकाणी निर्णय सोपवला आहे मेन पंचांनी.
नॉट आउट. डाव कंप्लीट आहे. अगदीच या ठिकाणी चला 3 धावा इथून ऍड होतील आणि 3 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 9 धावा. येणारे 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. चला गेम ऑन करायचे. मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग लावायची. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. अगदीच खूप चांगली फिल्डिंग केली होती परंतु थोडासा लेट झाला. जर थ्रो प्रॉपर या ठिकाणी झाला असताना तर नक्कीच या ठिकाणी रनआउटचे विकेट्स या ठिकाणी जरूर आली असती. येणार 3 चेंडू आता बनवायचे आहेत त्या मात्र 3 धावा. 3 चेंडू मागे 5 धावा खर्च केल्यात रवीनं. चांगली गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. येणार 3 बॉल आणि बनवायचे आहेत त्या मात्र 3 धाव्यांची गरज. प्रेशराइज गेम. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. हा चेंडू जर का इथून चांगला हाताला तर मात्र गेम मध्ये टिकून राहील टीम सागाची वाडी. पण तो क्रिकेट आहे. सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. अगदीच रंग बदलणारा खेळ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सध्याच्या घडला चालू आहे. कधी सामना इकडे झुकते कधी सामना तिकडे झुकते. दोन्ही साईडनं हा सामना मात्र झुकत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. जबरदस्त प्रेशराइज गेम. लॉ स्कोरिंग मॅचेस नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत जात असतात. असाच सामना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. गौर कमती पक्ष सागाची वाडी अवघ्या 12 धाव्यांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी इथे केल्या टीम सागाची वाडीनं देखील. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय घडणार मैदानच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. रवी हा गोलंदाज. स्ट्राईक साठी फलंदाज तयार आहे. आणि इथे बाहेर जाणार चेंडू दर्शवत आहेत पंच. अप्रतिम या ठिकाणी अपील केली होती आणि इथे मात्र रनआउटची संधी. फलंदाज मात्र इथे झालाय बाद. बॅक टू द डगआउट. की एक जबरदस्त टक्कर. एक काटेकी टक्कर. एक जबरदस्त रोमहर्षक मॅच. जबरदस्त लढत या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज जातोय मैदानच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. येणारा 5वा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. रवी हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली रवीनं. 6 धावा खर्च केल्यात. अगदी डिफेंड करत असताना खूप प्रेशर असतो गोलंदाजावरती तरी देखील इतकी चांगली गोलंदाजी केली. जर पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा केल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. परंतु इथे ज्या चुका केल्या पहिल्या सत्रात ती चुकी मात्र या ठिकाणी धावा डिफेंड करत असताना सागाची वाडी टीमला थोडंसं महागड्या ठरत असताना पाहतोय. 2 चेंडू 2 धावींची गरज. आणि हा खऱ्या अर्थानं वाईड बॉल. यास इट्स अ वाईड बॉल. अगदी त्या ठिकाणी पंच सांगता वाईड बॉल आहे. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांच्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 11 या अंकावरती. स्कोर इज लेवल. 2 चेंडू आता बनवायची ती फक्त आणि फक्त 1 धावीची गरज. सामना थोडासा या ठिकाणी कलाटणी घेतोय टीम गौर कामत संघाकडे. कुठेतरी धावा थोड्याशा कमी पडल्या असंच म्हणावं लागेल. आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. आता इथे रणनीती आखली जाते. माइंडसेट रणनीती या ठिकाणी आखली जाते की कोणता क्षेत्ररक्षक कुठे लावायचा कोणता फिल्डर कुठल्या दिशेने लावायचा. ही एक रणनीती या ठिकाणी मात्र आखली जाते. आणि निश्चितच या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. जबरदस्त मॅच आहे. हा चेंडू खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचा असेल. खूप चांगली या ठिकाणी आणि इथे अशा तऱ्हेने खूप चांगली कट केली आणि इथे विजय निश्चित केलाय टीम गौर कामत संघानं. विजय टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड कौतुक. तर चला